लग्नाची बेडी या मालिकेच्या भागात आपण पाहणार आहोत की शकुंतलाबाई ही बँड वाजवत रुक्मिणीच्या समोर आलेली असते. ती सर्वांना थांबायला सांगते आणि रुक्मिणीला म्हणते की आमदारीनबाई हे पेढे घ्या, आम्ही आमच्या आईशरावांचं लग्न ठरवलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. आणि तुम्हाला एक सांगते, तुम्ही तुमच्या नातीचं लग्न ठरवलं की नाही आणि सांभाळू ना तुमची नात. अजून पुन्हा तुम्हाला तोंड बाहेर काढायला जागा राहू द्यायची नाही. त्यानंतर तो पेढ्यांचा बॉक्स घेते आणि रुक्मिणीच्या हातात देते. त्यानंतर मधू आणि घरातील सर्वजण हे शकुंतलेकडे बघत असतात. शकुंतला अशी अपमान करत असते ना, तर मधूला या गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर रुक्मिणी ही शकुंतलेला म्हणते की शकुंतला, जरा थांब, मी पण तुला काय सांगते. माझ्या नातीचं लग्न ठरलेलं आहे आणि आम्हाला असा वाजागाजा आणि दिखावा करायला आवडत नाही. कारण रत्नमार्ख्यांचा पैसा हा कष्टाचा आहे आणि कष्टाचा पैसा वायफळ उडवलेला आम्हाला चालत नाही. तुम्हाला या गोष्टीचा खूप माज आहे म्हणून तुम्ही या गोष्टी करत आहात. ती शकुंतलेचा हात धरते आणि तोच पेढ्यांचा बॉक्स शकुंतलेच्या हातामध्ये देते आणि शकुंतलेशी बोलते. तेव्हा ती म्हणते की आता झालं आहे ना, माझ्या नातीचंही लग्न ठरलेलं आहे. असं बोलल्यानंतर शकुंतला त्या बँडवाल्यांना घेऊन त्या ठिकाणी जाऊ लागते. ती जात असताना तिने सर्वांसमोर अपमान केलेला असतो आणि रुक्मिणी त्याच ठिकाणी जरा विचार करत असते आणि घरातील सर्व लोक हे घरामध्ये जाऊन बसतात. रुक्मिणी मात्र दारातच उभी असते आणि जो शकुंतलेनं रुक्मिणीचा अपमान केला असतो याचा मधूला खूप आनंद झालेला असतो. कारण मधूला हव्याच असतात तिने ह्या गोष्टी कराव्या आणि घरामध्ये सिंधू ही निर्दोष ठरावी असा तिचा प्रयत्न असतो. इकडे राघव सिंधू रूममध्ये असतात. त्यावेळेस सिंधू ही राघवला म्हणते की तो प्रमोद अत्रे बारात घेऊन आला असेल आणि अन्वी काय करत असेल आणि तो लगेच आला का. त्यावेळेस राघव म्हणतो, अगं सिंधू, जरा तू शांत बस, काही होणार नाही, मी बघतो काय करायचं ते. इकडे अन्वी बँडच्या आवाजाने खूप टेन्शनमध्ये आलेली असते. यात ती आयुषला फोन करते आणि आयुषला सांगते की आयुष, माझ्या आजीने माझं लग्न एका ओल्ड मॅनसोबत ठरवलेलं आहे. त्यावेळेस आयुष म्हणतो की माझी आईसुद्धा माझ्यासाठी मुलगी बघायला गेलेली आहे. त्यावेळेस अन्वी सांगते की आयुष, मी तुझ्याशिवाय बिलकुल राहू शकत नाही आणि मी कोणाशीही लग्न करू शकत नाही. त्यावेळेस आयुष म्हणतो की माझीसुद्धा हीच परिस्थिती आहे की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तेव्हा अन्वी म्हणते की आपण घर सोडून जाऊयात का. तेव्हा आयुष म्हणतो की आपण पळून जाऊ, परंतु तुझी आई, माझी आजी यांच्या दोघांचे हात इतक्या लांबवर आहेत की त्या आपल्याला लग्न आधीच शोधून काढतील. तेव्हा अन्वी म्हणते की तुझी आई आणि माझी आजी या दोघांच्या इगो पुढे ते आपला काहीच विचार करत नाही आहे. त्यांना आपलं बिलकुल काहीच नाही, त्यांना फक्त त्यांच्या मान मर्यादा पडलेली आहे. त्यानंतर अन्वी ही जरा काहीतरी विचार करू लागते. आयुष तिच्याशी बोलत असतो, परंतु अन्वी न बोलताच फोन ठेवून देते. राघव इकडे जोरजोरात दरवाजा आदळत असतो. तेव्हा सिंधू म्हणते, काहीतरी कर ना राघव. राघव म्हणतो, मी करतो आहे ना, अरे कोणी असेल तर कोणाला आवाज दे. त्यावेळेस राघव म्हणतो, इथं कोणीच नाही आहे, तू जरा शांत बस आणि मागे थांब. मी हा दरवाजा जोरजोरात उघडतो आणि कदाचित त्याच्या व्हायब्रेशनने कडी उघडेल. त्यावेळेस राघव हा दरवाजा जोरजोरात करतो आणि त्या व्हायब्रेशनने दार उघडतं आणि तो घराच्या बाहेर पडतो. त्यावेळेस सिंधू ही अन्वीच्या रूममध्ये जाते आणि अन्वीला शोधू लागते, परंतु अन्वी ही तिला रूममध्ये दिसत नाही. तिच्या मनात वाईट विचार येतात. तिला त्या ठिकाणी चिठ्ठी दिसते आणि ती चिठ्ठी हातामध्ये घेते. इकडे रत्नाकर, राजेश्री आणि ऋतुराज हे सर्वजण बसलेले असतात. रत्नाकर म्हणतो की मला वहिनीशीच बोलावं लागेल, ती बाई तर परकी आहे, तिच्याशी बोलून काही फायदा नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी राघव येतो आणि राघव विचारतो की बाबा, बाहेर कसला बँड वाजत आहे. त्यावेळेस रत्नाकर सांगतो की हा शकुंतलाबाईंनी त्याच्या मुलाचे लग्न ठरले म्हणून पेढे देण्यासाठी मुद्दाम काकूच्या नाकावर ढिवचाला आलेली आहे.
त्यावेळेस राघव म्हणतो, काकू कुठं आहेत? तर रत्नाकर म्हणतं की वहिनी बाहेरच उभ्या आहेत. राघव म्हणतो की आता आपल्याला काहीतरी करायला हवं. आयुष आणि अन्वी या दोघांचं लग्न लावून द्यायला हवं. या दोघांमुळे खूप मोठं नुकसान होत आहे. तेव्हा राजश्री म्हणते की मी त्या माणसाशी अन्वीचं लग्न होऊ देणार नाही. इकडे सिंधू ही त्या अन्वीच्या रूममध्ये असते आणि ती विचार करू लागते की अन्वी काय करेल. म्हणून ती चिठ्ठी घेते आणि चिठ्ठी उघडून ती चिठ्ठी वाचते. त्या चिठ्ठीमध्ये तिने जे काही वाचलेलं असतं त्याचा तिला मोठा धक्का पण पोचतो आणि रुक्मिणीवरती मोठा राग पण निर्माण होतो. ती त्या चिठ्ठीची घडी घालून बाहेर येते आणि बाहेर आल्यावरती राघवला विचारते, राघव तू बाहेर बघितलं का काय झालं आहे ते? तेव्हा राघव म्हणतो की बाहेर शकुंतलाबाई आल्या होत्या, बाकी असं काही नाही आहे. मग ती विचारते, काकू कुठं आहेत? त्यावेळेस रत्नाकर सांगतात की वहिनी बाहेरच आहे. सिंधू बाहेर येते आणि म्हणते, काकू मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्यावेळेस रुक्मिणी नाही म्हणत असताना सिंधू त्याचा हात धरते आणि तिला रूममध्ये आणते आणि दार बंद करते. तेव्हा रुक्मिणी म्हणते की काय सिंधू, काय चालवलेलं आहे? तुला कळत नाही का माझ्याशी मोठ्या भाषेत मला बोललेलं चालत नाही? त्यावेळेस रुक्मिणीला सिंधू म्हणते की काकू तुम्ही काय केलं आहे? अन्वीच्या वडिलांच्या वयाच्या असलेल्या माणसाशी तिचं लग्न लावून देत आहात आणि तुम्ही हे राखीताईंना सांगितलं आहे का? त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की मी कशाला सांगू, माझी नात आहे, मी तो निर्णय घेणार. तेव्हा सिंधू म्हणते की तुमच्या या निर्णयामुळे जर अन्वीने काही बरं वाईट केलं तर काय करणार? त्यावेळेस ती जोरात ओरडते आणि ती चिठ्ठी रुक्मिणीजवळ देते. रुक्मिणी ती चिठ्ठी वाचते. त्या चिठ्ठीत लिहिलं असतं की आजी, आय लव आयुष. मी आयुषवर खूप प्रेम करते. मी आयुषशिवाय कोणाचाही विचार करू शकत नाही. तू आणून दिलेल्या त्या ओल्ड माणसाशी मी लग्न करू शकत नाही आणि मी प्रेग्नंट आहे, म्हणूनच तू माझं लग्न दुसऱ्यासोबत लावून देत आहे ना. मग मी हेच मूल ठेवत नाही आणि मी माझं करिअर करते. माझं करिअर पूर्ण झाल्यानंतर मग आयुष आणि माझ्यामध्ये तुम्ही कोणीच येणार नाही. त्यावेळेस हे पाहून रुक्मिणीच्या चेहऱ्यावरती जरा थोडीशी घाबरट निर्माण झालेली असते. तेव्हा सिंधू म्हणते की अन्वी कुठल्या दवाखान्यात गेली आहे, काय गेली आहे, आपल्याला काहीच माहिती नाही आणि जर तिला काही कमी जास्ती झालं तर तिच्या जीवालासुद्धा धोका होऊ शकतो. एवढं लक्षात ठेवा काकू. तुमच्या या मानमर्यादा प्रतिष्ठेमुळे अन्वीचं काही बरं वाईट झालं तर तुम्ही राखीताईंना काय उत्तर देणार? म्हणून ती अशी रुक्मिणीला बोलू लागते. परंतु रुक्मिणी तोंडातनं एकही शब्द काढत नाही आणि मात्र सिंधू ही रुक्मिणीला बोलतच राहते. सिंधू म्हणते, आता काय विचार करायचा? आता अन्वीला कुठं शोधायचं? ती कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेली हे कोणालाच माहिती नाही आणि कुठले डॉक्टर तिच्याशी कशा प्रकारे वर्ताव करतील. त्या ठिकाणून सिंधू निघते आणि सिंधू ही बाहेर येते. बाहेर रत्नाकर, राघव हे सर्वजण बसलेले असतात. ते विचार करत असतात की आता रुक्मिणीला कसं थांबवायचं. तेव्हा रत्नाकर म्हणतो की मी जातोय, माझ्यासोबत कोण येत आहे? त्यावेळेस राजश्री म्हणते मी पण येते आणि राघव म्हणतो मी सुद्धा येते. तेव्हा मधू म्हणते की काकू तरी ऐकणार आहे का? त्यांच्या मनात जे असेल तेच करतात. तेव्हा राजश्री आणि रत्नाकर म्हणतो की नाही, आम्ही हे होऊ देणार नाही. अन्वीचं लग्न त्या वयस्कर माणसासोबत आम्ही बिलकुल लावू देणार नाही. याच्यासाठी आम्ही आता तिघंही रुक्मिणी वहिनींना समजवायला जातो. राघव म्हणतो, हो बाबा, हे खरं आहे, आपण आयुष आणि अन्वीचंच लग्न करून द्यावं. त्यावेळेस मात्र मधू ही खूप रागात असते. मग राघवला सिंधू दिसते. सिंधू दिसल्याबरोबर राघव सिंधूला विचारतो, कुठं चालली? ती काही न बोलता त्या ठिकाणून निघून जाते. राजश्री म्हणते, राघव बघ रे, ही कुठं चालली? राघव म्हणतो, थांबा, मी पण जातो तिच्या पाठीमागे. तो तिच्या पाठीमागे जात असतानाच मधू राघवला म्हणते की राघव, जरा माझी व्हीलचेअर तिकडे नेऊन दे ना. तेव्हा राघव हा म्हणतो की ऋषभ, जरा राणीची व्हीलचेअर तिकडे ने. त्याने ऋषभला सांगितल्याबरोबर मधूला मोठा संताप होतो. त्यानंतर राघव हा मधूच्या पाठोपाठ येतो आणि सिंधूला विचारतो की सिंधू, काय झालं आहे? सिंधू ती चिठ्ठी राघवला दाखवते. राघव ती चिठ्ठी वाचतो. त्यावेळेस सिंधू म्हणते की राघव, आपल्याला माहिती नाही अन्वी कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेली आहे
आणि तिच्यासोबत काय होणार आहे, तिने हे आयुषला सांगितलं आहे की नाही. त्यावेळेस राघव म्हणतो की तू काही काळजी नको करू, आपण सगळं व्यवस्थित करू. तेव्हा ती म्हणते की मी आयुषकडे जाते आणि तुम्ही अन्वीचा तपास करा. तेव्हा राघव म्हणतो की मी जाधवांना सांगतो अन्वीचा नंबर ट्रेस करायला. आणि राघव म्हणतो की थांब सिंधू, मी तुला आयुषकडे ड्रॉप करून देतो. राघव हा सिंधूला घेऊन जातो. इकडे अन्वी ही हॉस्पिटलमध्ये आलेली असते. ती आयुषचा फोटो पाहत म्हणते की आयुष, शेवटी मला तुझ्या प्रेमासाठी हा निर्णय घ्यावा लागत आहे. सॉरी आयुष, तुला न सांगता मी या निर्णयापर्यंत पोचलेली आहे. त्यावेळेस डॉक्टर हे अन्वीला बोलवतात. अन्वी डॉक्टरांजवळ बसते आणि सांगते की मी प्रेग्नेंट आहे, मला हे मूल ठेवायचं नाही. त्यानंतर सिंधू ही आयुषकडे येते आणि आयुषला विचारते, आयुष अन्वी कुठं गेली आहे, अन्वी इथं आली आहे का. त्यावेळेस आयुष म्हणतो की मामी तुम्ही इथं आल्यात, तुम्हाला आईने बघितलं तर नाही ना, अजून आई तुमचा अपमान करायची. तेव्हा सिंधू म्हणते की ह्या गोष्टीचा तू विचार करू नको, त्यांच्याशी कसं बोलायचं ते मी बघेल, परंतु अन्वी कुठे गेली हे तुला माहिती आहे का. त्यावेळेस आयुष म्हणतो की नाही. मग ती चिठ्ठी आयुष जवळ देते. आयुष ती चिठ्ठी उघडतो आणि वाचतो आणि त्याला रडायला येतं. त्यावेळेस सिंधू म्हणते की हे प्रश्न रडून असे सॉल्व्ह होत नसतात, यावर काहीतरी मार्ग काढावा लागतो. त्यावेळेस आयुष म्हणतो की आता यावर काय मार्ग निघेल. तेव्हा सिंधू म्हणते की तुला तिने सांगितलं आहे का कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेली आहे. इकडे राघव हा जाधवांना कॉल करतो आणि म्हणतो की तुम्ही तिचा फोन ट्रेस केला आहे का. तुम्हाला अजून एक फोन ट्रेस करता येत नाही, लोकेशन कळत नाही. सिंधू पुन्हा आयुषला विचारते की तिने तुला काय फोन केला होता. तेव्हा आयुष सांगतो की तिने मला असा फोन केला होता की माझी आजी एका ओल्ड मॅनशी माझं लग्न करत आहे. तिने तिथं घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि मी पण माझी आई माझं लग्न ठरवत आहे असं तिला सांगितलं. त्यानंतर ती काही न बोलता तिने लगेच फोन ठेवून दिला. मी तिला केव्हाचा फोन करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मामी तिचा फोन लागत नाही आहे. ती कुठे गेली असेल आणि आता काय होणार. तेव्हा सिंधू म्हणते की काळजी करू नको आयुष, आपण सगळं ठीक करूयात. त्यावेळेस सिंधू ही राघवला फोन लावते आणि विचारते की राघव, अन्वीचा काही तपास लागला का. त्यावेळेस राघव म्हणतो की तुला आयुषकडनं अन्वीबद्दल काही कळले का. त्यावेळेस ती सांगते की नाही, काहीच कळले नाही. आता पुढील येणाऱ्या भागात आपल्याला बघायचं आहे की राघव आणि सिंधू यांना अन्वी सापडणार का. हे भाग पाहणे फार रंजक आहे. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.